छेड आली पाहिजे. किती खालच्या दराला जाणार? काय एक एक नगरसेवक 17च्या 17 निवडून आणायचे आहे? का नगराध्यक्ष निवडून आणायचे आहे? सोन्याची कौलं या नगरसेवकांच्या घरावर किंवा नगराध्यक्षांच्या घरावर त्यांनी निवडून आल्यावर म्हणून नाही. बर्बाद करून टाकला सगळा देश. या देशात कोणी भीक मागत नव्हतं. भिकारी आला तरी त्याला शिळं अन्न कोणी देत नव्हतं. देवाच्या रूपात कोणतरी आला असेल असं आमची आई म्हणायची. त्याला गरम गरम भाकरी द्यायची. दरबारातली मोलकरी दाशी राणी वाटावी इतकं वैभव होतं. म्हणजे शंकरदेवराव, कृष्णदेवराव, विजापूरचं साम्राज्य, तिथे फ्रेंच प्रतिनिधी राजाला भेटायला आला. आम्हाला त्यांनी स्वागत केलं आणि वर घेऊन गेले. जिन्यावरून जाताना एक महिला खाली येत होती. त्यांनी टोपी काढली, वाकून आदराने नमस्कार केला. ती फिरी फिरी हसायला लागली. त्याला जीवाला लागलं, मी हिला नमस्कार करतो आणि हसते आहे. मला ही काय भारतीय संस्कृती आहे? म्हणून महाराजांच्या दालनात गेला, रामदेवरावांच्या. थोडं बोलणं चालणं झाल्यानंतर मला म्हणाले थांबा, सगळं झालं, फलार वगैरे चहा पाणी झालं. म्हणाले राणी साहेबांची ओळख करून देतो. म्हणून त्याने टाळी वाजवून नोकर आले. म्हणाले महाराणी साहेबांना बोलवा. महाराणी आल्या, राजाच्या बाजूच्या सिंहासनावर बसल्या. हा आश्चर्यचकित झाला. मगाशी मी जिला राणी म्हणून पाहिलं, नमस्कार केला, ही तर ती दिसत नाही. ही कोण आणि ती कोण? म्हणाले महाराज तुम्हाला 2 बायका आहेत का? 2 राण्या आहेत का? म्हणाले नाही. मग ती जिन्यावरून जात होती, ती राणी वाटावी इतकं भरदरी शालू, अंगावर दागिने, सौंदर्य, शालीनता, शील हे सगळं तिच्यावर दिसत होतं. मला तीच वाटली. म्हणाली महाराणी ह्या देश साम्राज्यातल्या राजाच्या राजवाड्यातली दासी मोलकरीण, आजच्या भाषेत राणी वाटावी इतकं साम्राज्य होतं. इतकं सोन्याने मडलेला देश होता आपला. नारायण म्हणून फिक्या कंगाल केलं आणि आम्हाला सांगताय किती खालच्या दर्जाचा प्रचार करणार तुम्ही? मला इथे वाईट वाटतं. माझा मित्र पक्षाच्या उमेदवारावर कधी टीका करून काय व्हायचं नाही. ते एक सौजन्य आपण दाखवू, पण त्यांनी माघार घ्यायला पाहिजे होती. तुम्ही काय कशा प्रकारचे राज्य चालले महाराष्ट्रात? वाड्यामध्ये मुळा माणसात, घराघरात, पाड्यात, गावागावात बीजेपी जनसंघ गेला हे सगळ्यांना माहिती आहे. खरं म्हणजे त्यांनी उमेदवार उभा करायला नको होता, पण जाऊ दे, कोणी केला असेल तो केला असेल. परवा आणखी छीन आणणारी गोष्ट अशी ठरली. मी याला म्हणालो मी येतो वाड्याला, मी मनोगत व्यक्त करतो. मला तुम्ही तोफ वगैरे काय म्हणू का? त्या आतली आग असते, आग. शेतकऱ्यांच्या मेळाव्यासमोर हा उद्धव ठाकरे सूर्याच्या पोटी जन्माला आलेलं काजू आहे. परवा मेळाव्याला एका ठिकाणी गेले आणि म्हणाले, भाषण करता म्हणाले राजा उदार झाला. आणि हाती काय दिलं? समोर त्यांचेच लोक बसले होते, तुम्ही जसे बसल्यात, आम्ही व्यासपीठावर बसलोय. तेवढ्या हाती भोपळा दिला, कारण म्हण तशीच आहे, राजा उदार झाला, हाती भोपळा दिला. पुन्हा बोलले राजा उदार झाला, हाती काय दिलं? ते व्यासपीठावरच्या लोकांना म्हटले उद्धटला काही येत नाही, त्याला तसं काही येत नाहीच पैसे खाण्यापलीकडे. ते एकाच वेळेला सगळे म्हणाले हाती भोपळा दिला. थोडे नाही, मुख्यमंत्री कोण आहे? टरबूज. हाती टरबूज दिला. नालायक, तुला लाज वाटते त्या ठिकाणी मुख्यमंत्री पदाच्या बसल्यावर तुला तू कसा दिसतो आम्ही बोलणार नाही, कारण तुम्ही बाळासाहेबांचे पुत्र आहे, ज्यांच्याबद्दल आमच्या मनात श्रद्धा आहे. हिंदुत्व, मराठीपण, राष्ट्रभक्ती. कोणाचे पाय चाटायला जाण्यापूर्वी माझं काँग्रेस होऊ देणार नाही, त्यापेक्षा बरखास्त पडेल. आणि हा महापुरुष त्या ठिकाणी कलंक ठाकरे घराण्याचा कुर्णिसात करायला जातो. टरबूज म्हणता ही सभ्यता आहे. कुठे नेलं राजकारण? आणि निवडून आईच्या पोटातून कोण आमदार, नामदार, खासदार, नगरपाल, नगराध्यक्ष, मंत्री, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री होत नाही. आईवडिलांच्या आशीर्वादाने, जनतेच्या आशीर्वादाने, कार्यकर्त्यांच्या परिश्रमातून. आणि स्वतःची लायकी असेल तर फक्त 25% असते, 100% पण असते. पण या सगळ्यातून मिळालेलं ते पद असतं. त्यासाठी किती खालच्या दर्जाला जाणार? आम्ही तुम्हाला म्हणालो तर तुम्ही उद्धव ठाकरे कसे दिसता? सुका बंबील उलटा केला की ज्या चोका बंबलं सुकलेलं तोंड कसं दिसतं ते तुम्ही दिसता. आम्ही बोलायचं का? पण आम्ही बोलणार.
बोलणार नाही. ती आमची सभ्यता नाही, ती आमची सभ्यता नाही बंधूनो. आणि यासाठी आपण त्या ठिकाणी त्या सगळ्या चीड लक्षात घेऊ. राजकारणामध्ये सूड घ्यायचे असतात, ते खून करून मारामारी करून आपल्या विरोधी, मी शत्रू पक्ष नाही म्हणत बघा, ते आपल्याला शत्रू म्हणतात, आम्ही शत्रू पक्ष म्हणत नाही. विरोधी पक्षाच्या कार्यालयावर घरावर दगड फेकून नाही, राजकारणात सूड घेत असतात. त्यांच्या तोंडामध्ये पराभवाची माती चालून आपला विजय मिळवून सूड घ्यायचा असतो. जो मोदीजीने घेतला, जो देवेंद्रजीने घेतला, देवेंद्रजीने घेतला. काय जाऊन सांगता बिहारला. आता उल्लेख तुम्ही बरोबर केलात ताई, की मी सांस्कृतिक मूल्य जपण्यासाठी पण करेन. देश आम्ही फक्त, माणूस फक्त भाकरीवर जगत नाही. काय जाऊन बोलले बिहारला, हे छठ पूजा, छठ माँ म्हणजे देवी मानतात, सूर्याची पूजा करतात, 4 दिवस महिला उपवास करतात. फार मोठं मी माझ्या कॉलेजमध्ये यावर्षी सगळ्या भारतातले सगळे सण साजरे कसे करतात हे आम्ही दरवर्षी तंबू ठेवून करतो.